देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन. पालखीचा सोहळा आणि वारी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने भारताला दिली. ही एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. गेली अनेक शतके वारी अशीच चालू आहे. जोपर्यंत वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत वारी अशीच नित्य नेमाने सुरू राहील, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये केलेलं आहे. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. आणि गेल्या अनेक शतकं वारी अशाच प्रकारे चाललेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणं, यांच्या पालखीचं दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आणि तोच आनंद अनुभवण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे दर्शन मी या ठिकाणी घेतलं आहे. मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा ही अखंडित राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.